तर पुणे जिल्ह्यात सुद्धा मुसळधार पाऊस बरसतोय। जाणून घेऊया त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। पुणे शहरातील महापालिकेच्या 101 शाळांना उद्यापासून 12 जुलैपर्यंत सुट्टी जाहीर। देहू आणि आळंदीत निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर शाळांमध्येच दिंड्या मुक्कामी असणार। इंद्रायणी नदीनं ओलांडली धोक्याची पातळी। 4ही पूल पाण्याखाली। आळंदीमधील भक्त पुंडलिक मंदिर पाण्याखाली तर ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिराच्या पायऱ्यांपर्यंत पाणी। नदीकाठची अनेक दुकानं पाण्यात। इंद्रायणीच्या पुरामुळे आळंदीत ठिकठिकाणी अडकलेल्या 408 भाविकांची सुटका। नगर परिषद प्रशासन आणि एनडीआरएफ कडून युद्धपातळीवर बचाव कार्य। वारकऱ्यांनी आळंदीला न जाता थेट पुण्यात यावं, मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन। लोणावळ्यात कार्ला मळवली दोन्ही गावांचा संपर्क तुटला। इंद्रायणी नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यानं अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरलं। हॉटेलमध्ये अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षित स्थळी नेण्याचं प्रशासनासमोर मोठं आव्हान। मावळच्या कार्ला गडावर जाणारा रस्ता पूर्णपणे पाण्याखाली। कार्ला गडावर जाणारी वाहतूक बंद। मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर। प्रशासनाकडून सतर्कतेचं आवाहन। मावळ तालुक्यातील पाटण गावात पहाटे घरांवर दरड कोसळून तिघांचा मृत्यू। 23 लोकांना वाचवण्यात आलं। दरड कोसळल्यानंतर गावातील घरांसह अनेक चारचाकीही ढिगाऱ्याखाली दबल्यानं मोठं नुकसान। एनडीआरएफ आणि पीएमआरडीएच्या माध्यमातून पाटण गावात शोध मोहीम आणि बचाव कार्य सुरू। पुण्याच्या मुळशीमधील धावडी गावाजवळ दरड कोसळली। 3 घर मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेल्याची माहिती। दरम्यान घरात किती लोक होते याची माहिती घेणं सुरू। नाही ते आंब्याच्या पुढेच घर। पुण्यातल्या खेडमध्ये तरुण दुचाकीसह पुरात वाहून गेला। शोध मोहीम सुरू। समीर जाधव असं तरुणाचं नाव। बंगलावस्तीतल्या ओढ्यावरच्या पुलावरून दुचाकीसह पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची माहिती। मुसळधार पावसामुळे माळशेज घाटातील धबधबे प्रवाहित। माळशेज घाटात पर्यटकांचीही गर्दी। पर्यटकांनी सुरक्षिततेचे नियम पाळूनच पर्यटनाचा आनंद घ्यावा, प्रशासनाकडून आवाहन। आता पाहणार आहोत टॉप 9 बातम्या। पावसाने दाणात दाण। कोल्हापूरमध्ये पंचगंगेची पाणी पातळी 34 फुटांवर। जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे नदीला रौद्ररूप। नदीचं पाणी पात्राबाहेर पडून आजूबाजूच्या शेतांमध्ये शिरलं। शिवाजी पूल परिसरातील ड्रोन दृश्य समोर। महाराष्ट्र आणि कर्नाटकला जोडणाऱ्या इचलकरंजी पंचगंगा नदीवरील पूल वाहतुकीसाठी बंद। पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापनाचा निर्णय। पुलापर्यंत पंचगंगेचं पाणी आल्यानं खबरदारी म्हणून निर्णय। सांगलीत मुसळधार पावसामुळे वारणा नदी पात्राबाहेर। नदीकाठच्या शेतांमध्ये शिरलं पाणी। शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान। छोटे मोठे बंधारे सुद्धा पाण्याखाली गेल्यानं वाहतूक बंद। कृष्णेच्या पाणी पातळीतही वाढ। वारणा नदीच्या पुराचा फटका। मांगले सावर्डे बंधाऱ्यालगतचा रस्ता गेला वाहून। मांगले बाजूचा रस्ता पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे खचून गेला। परिसरातील नागरिकांना मोठा त्रास। मुसळधार पावसानं कल्याण अहिल्यानगर रोड जलमय म्हारळ येथे पाणी साचल्यानं वाहतूक ठप्प। दुकानांमध्ये पाणी। पावसामुळे वाहनांची वाहतूक संथ गतीनं। वाहनांच्या लांबच लांब रांगा। वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन। वडगाव मावळमध्ये जोरदार पावसात टेम्पो वाहून गेला। अतिवृष्टीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत। महाबळेश्वरमधील वेण्णा नदीवरील एक छोटा पूल तुटला। रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असणाऱ्या हॉटेलमधील अनेक पर्यटक अडकून पडले। पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न। गोंदियात मुसळधार पावसानं सालेकसा तालुक्यात नदीच्या पुरात वाहनं अडकली। गोंदियात सालेकसा, आमगाव, देवरी या तालुक्यांमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद। विशेषतः सालेकसा तालुक्यातील विविध नदी नाल्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ। जनजीवन विस्कळीत। आता पाहणार टॉप 9 बातम्या। पावसाचा परिणाम। चुनाभट्टी, एवराड नगर भुयारी मार्गात गळती। भुयारी मार्गाच्या भिंतीलाही भेगा पडल्यात। भुयारी मार्गाची डागडुजी करण्याबाबत महापौर रितू तावडे यांना निवेदन देण्यात आलं होतं। मुंबईच्या मानखुर्दमधील दुर्घटनेप्रकरणी कंत्राटदार, इमारतीचा मालक आणि अनधिकृत बांधकामासाठी परवानगी देणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल। दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी। मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाखांची आर्थिक मदत। मुंबईत सायनच्या कोळीवाड्यातील पंजाबी कॉलनीत नागरिकांच्या घरात पाणी। आमदार तमिळसेल्वन यांच्याकडून पूरस्थितीचा आढावा। मुंबई विद्यापीठाच्या आजच्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या। अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे मुंबई विद्यापीठाचा मोठा निर्णय। परीक्षांचं सुधारित वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध केलं जाणार। पनवेलमधील गाडेश्वर धरण परिसरात ओढ्यात पोहण्यासाठी उतरलेल्या 2 तरुणांचा दुर्दैवी मृत्यू।
घटना सीसीटीव्हीत कैद। माथेरान डोंगर रंगांमध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे ओढ्यातील पाण्याचा प्रवाह वाढला। एकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला तर दुसरा तरुण अजूनही बेपत्ता। सर्च ऑपरेशन सुरू। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणी पातळीत वाढ। गेल्या 24 तासात 3.73% पाणी साठा वाढला। 7 जलाशयांचा पाणी साठा आता 16.92%. पुण्यात 5 दिवस पाणी कपात रद्द। 12 जुलैपर्यंत येणार नियमित पाणी। आळंदीमधील पूरस्थितीमुळे वारकरी पुण्यात थांबण्याची शक्यता असल्यानं निर्णय। पुणे महापालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे यांची माहिती। नवीन पनवेलमधील बांठिया शाळेजवळचा संपूर्ण रस्ता पाण्याखाली। अनेक गाड्या पाण्यात बंद पडल्या। अनेक भागात भरलं पाणी। रायगडमधील मुसळधार पावसामुळे मोरबे धरण ओव्हरफ्लो। धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक। नवी मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीतील धरण ओव्हरफ्लो।